गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण रिडॉक्स रिएक्शन्समधलं सर्वात महत्त्वाचं कन्सेप्ट म्हणजे ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट हा कन्सेप्ट समजून घेणार आहोत की नेमकं आपण कोणत्याही एलिमेंटचा ऑक्सिडेशन स्टेट कशी कॅल्क्युलेट करायची आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यासाठी काही रूल्स आहेत. आपण ते रूल्स पहिले समजून घेणार आहोत की ऑक्सिडेशन नंबर कोणत्याही ॲटमचा किती घ्यायचा आणि तो कॅल्क्युलेट कसा करायचा हे महत्त्वाचा पोर्शन आहे. आणि हा जो ऑक्सिडेशन नंबर कन्सेप्ट आहे किंवा ऑक्सिडेशन स्टेट कन्सेप्ट आहे त्या बऱ्याचशा केमिकल प्रॉपर्टीज कंपाऊंडच्या, त्यांचे स्ट्रक्चर, त्यांच्याविषयी इन्फॉर्मेशन्स समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. नीट JEE यांच्यासाठी जे काही तुम्ही ऑब्जेक्टिव्ह सोडवता त्यासाठी तुम्हाला त्या ॲटमचा, सेंट्रल ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर जर माहिती असेल तर बऱ्याचशा इन्फॉर्मेशन्स आपल्या काय होतील, सॉल्व होतील. त्यामुळं हा कन्सेप्ट स्ट्रॉंग आपला असला पाहिजे. त्यासाठी आता आपण ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे नेमकं आहे काय पहिले ते समजून घेऊ आणि नंतर याचे रूल समजून घेऊ. बघा, तर ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट बेसिकली एक एक्झाम्पल जर घेतलं तुम्ही तर या एक्झाम्पलमधून कळून जाते तुम्हाला की नेमकं आपण ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय आहे ते. जसं फॉर एक्झाम्पल आपण एक KMnO4 जर घेतला, हा जर KMnO4चा कंपाऊंड्स घेतला आणि यांची ऑक्सिडेशन स्टेट मी मेन्शन करतो पहिल्यांदा. जसं हा जो पोटॅशियम ॲटम आहे तर या पोटॅशियमची ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे, मॅग्नीजची ऑक्सिडेशन स्टेट +7 आहे आणि ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2 आहे. तर आता हे जे चार्ज आहे त्या पर्टिक्युलर ॲटमवर जेव्हा तो कंपाऊंड अवस्थेत असतो किंवा कंबाईन अवस्थेत असतो तर त्यावेळेस त्या ॲटमवर जो चार्ज असतो तो म्हणजेच त्याची ऑक्सिडेशन स्टेट असते. आणि तो चार्ज कशामुळे तयार होत असतो, ड्यू टू द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑर गेन ऑफ इलेक्ट्रॉन. जेव्हा हे बॉन्डिंग करतात तर बॉन्डिंग करत असताना एक तर ते इलेक्ट्रॉन लॉस करतील किंवा गेन करतील आणि त्यामुळं त्यांच्यावर तेवढा चार्ज येतो आणि तो जो चार्ज असतो तो चार्ज म्हणजेच त्यांची काय असते, ऑक्सिडेशन स्टेट असते. जसं हे कंपाऊंड तयार होत असताना पोटॅशियम ॲटमनी एक इलेक्ट्रॉन लॉस केलेला आहे तो फर्स्ट A ग्रुपचा असल्यामुळं, मॅग्नीज D ब्लॉकचा असल्यामुळं त्यांनी +7 इलेक्ट्रॉन्स लॉस केलेले आहे म्हणजे टोटल 8 इलेक्ट्रॉन लॉस झालेले आहे. असेच 8 इलेक्ट्रॉन या 4 ऑक्सिजन ॲटम्सनी काय केलेले आहे, गेन केलेले आहे. असे 4 ऑक्सिजन ॲटम्स आहेत आणि या 4 ऑक्सिजन ॲटम्सनी ते जे 8 इलेक्ट्रॉन्स यांनी लॉस केले होते ते यांनी गेन केले. तर त्यामुळे प्रत्येक ऑक्सिजन ॲटम्सवर -2 चार्ज आला म्हणून त्यांची ऑक्सिडेशन स्टेट -2 आहे. या Mn +7 म्हणजे 7 इलेक्ट्रॉन्स लॉस केले त्यामुळे यांच्यावर +7 आलेला आहे आणि पोटॅशियमनं सिंगल इलेक्ट्रॉन लॉस केला म्हणून त्यांच्यावर +1 चार्ज आलेला आहे. आणि तेच म्हणजे त्या ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट असते जेव्हा ते कंबाईन अवस्थेत असतात तेव्हा. आणि म्हणूनच आपण त्यांची डेफिनेशन्स केलेली आहे. इट इज द चार्ज ऑन ॲन ॲटम्स when it is in a combined form किंवा compound form आणि due to the loss of electron or gain of electrons they carrying the particular charge and the charge is nothing but called as oxidation state or oxidation number. म्हणून the charge carried by an atom when it is in the compound form which is due to loss of electron or gain of electrons is called as oxidation state or oxidation number of that atom. त्या ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट म्हणतो. आता नेमकं आपल्याला जर एखाद्या ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर माहिती नसेल तर तो आपल्याला माहिती करून घ्यायचा आहे. त्यासाठी काही रूल्स बनवलेले आहेत ऑक्सिडेशन नंबर काढण्यासाठी, बरोबर आहे. आणि म्हणून प्रत्येक ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर कसा कॅल्क्युलेट करायचा आहे आणि त्यासाठी आपण काही एलिमेंटसाठी, काही ॲटमसाठी रूल बनवलेले आहे. ते रूल पहिले समजून घेऊ आणि त्यावरून आपण कोणत्याही दुसऱ्या ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. त्यामुळं आता रूल टू असाइन द ऑक्सिडेशन नंबर. आता नेक्स्ट पॉईंट आपण पाहणार आहोत की कोणकोणते रूल्स आहेत जे ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण वापरणार आहोत. आणि म्हणून आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत, रूल्स टू कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन नंबर. कॅल्क्युलेट दी ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणते कोणते
रूल तयार करण्यात आले ते रूल्स आपण समजून घेऊ। आता रूल नंबर फर्स्ट आपण फ्री स्टेट ॲटम किंवा होमो ॲटॉमिक मॉलिक्यूलसाठी बनवलेला आहे। बघा लक्षात ठेवायचं। आता आपण रूल समजून घेऊ। तर हे जे रूल नंबर फर्स्ट आहे, तर रूल नंबर फर्स्ट आपण कोणासाठी बनवणार आहोत? फॉर फ्री स्टेट ॲटम। म्हणजे जर एखाद्या रिडॉक्स रिएक्शन्समध्ये जर ॲटम फ्री स्टेट ॲटम असेल, फ्री स्टेट ॲटम किंवा होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल असेल, कोणता ॲटॉमिक मॉलिक्यूल? होमोचा अर्थ होत असते सेम ॲटमनं बनलेला, होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल। तर रूल नंबर फर्स्ट होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल्स। अशा प्रकारे रूल नंबर फर्स्ट आपण यांच्यासाठी बनवलेला आहे, फ्री स्टेट ॲटम किंवा होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल्स। तर यांचं म्हणणं आहे की ज्यावेळेस एखादा ॲटम हा फ्री स्टेटमध्ये असतो, बघा लक्षात ठेवायचं आहे, फ्री स्टेट ॲटम ऑलवेज हॅव अ झिरो ऑक्सिडेशन स्टेट। यांची ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर रिडॉक्स रिएक्शन्समध्ये झिरो घ्यायची असते। म्हणून फ्री स्टेट ॲटम ऑलवेज झिरो ऑक्सिडेशन स्टेट, यांची ऑक्सिडेशन स्टेट किती घ्यायची आहे? झिरो ऑक्सिडेशन स्टेट घ्यायची असते, बरोबर आहे की नाही? आता फ्री स्टेटमध्ये जर एखादा ॲटम असेल तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट झिरो घ्यायची। म्हणजे काय? जसं मी आता एखाद्या रिएक्शन्समध्ये कॅल्शियम ॲटम घेतला आहे, तर कॅल्शियम ॲटमने इलेक्ट्रॉन लॉसही नाही केले आणि इलेक्ट्रॉन गेनही नाही केले, आणि त्यामुळं मी यांची ऑक्सिडेशन स्टेट काय मेन्शन करणार? झिरो करणार आहे की नाही? सपोज झिंक ॲटम दिलं असेल तर झिंकनं सुद्धा इलेक्ट्रॉन लॉसही नाही केले आणि गेनही नाही केले, त्यामुळे त्यांची ऑक्सिडेशन स्टेट झिरो। फ्री स्टेट ॲटम कोणताही घ्या, Fe घ्या, कॉपर घ्या, कोणताही जर घेतला आपण आहे की नाही, असा कोणताही ॲटम, Cl ॲटम घ्या, त्यानंतर Br ॲटम घ्या, असं कोणताही ॲटम जर घेतला आपण फ्री स्टेटमध्ये तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट आपण झिरो मेन्शन करत असतो, बिकॉज दे डू नॉट हॅव टेंडन्सी टू लूज ऑर गेन द इलेक्ट्रॉन्स। त्याच्यामुळे यांची ऑक्सिडेशन स्टेट ऑलवेज आपण झिरो मेन्शन करायची असते, ठीक आहे? अशा प्रकारे तुम्ही ॲल्युमिनियम ॲटम घ्या, कोणताही ॲटम घ्या, त्यांची ऑक्सिडेशन स्टेट फ्री स्टेटमध्ये काय करायची आहे? झिरो मेन्शन करायची। त्यानंतर होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल असेल, सेकंडमध्ये आपण जर होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल्स घेतले, लक्षात ठेवा कोणते? होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल्स, होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल्स। तर होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल्स साठी सुद्धा ऑक्सिडेशन स्टेट ऑलवेज टेकन ॲज ए झिरो, आहे की नाही? तर ऑलवेज होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल जर असेल तर देअर ऑक्सिडेशन स्टेट इज ऑलवेज टेकन ॲज झिरो। यांची ही ऑक्सिडेशन स्टेट काय घ्यायची आहे? झिरो घ्यायची असते। बघा आता होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल्स म्हणजे कोणते? जे एकाच टाईपच्या ॲटम्सनं बनलेले असते, सेम टाईप्स ऑफ ॲटम्सनं जे मॉलिक्यूल्स बनलेले असतात त्यांना होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल्स म्हणतो। जर रिडॉक्स रिएक्शन्समध्ये जर हे होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल्स असतील, आता बघा लक्षात ठेवायचं आहे, एक्झाम्पल घेतो मी, तर होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल जर असेल तर त्यांची ऑक्सिडेशन स्टेट ऑलवेज झिरो घ्यायची असते। फॉर एक्झाम्पल होमो ॲटॉमिक मॉलिक्यूलमध्ये मी जर इथे H2 मॉलिक्यूल्स घेतला तर त्यांची ऑक्सिडेशन स्टेट तुम्ही झिरो घ्यायची आहे। क्लोरीन मॉलिक्यूल्स घेतला, ऑक्सिडेशन स्टेट झिरो घ्यायची आहे। असं कोणताही होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल असेल, S8 सल्फर S8 फॉर्ममध्ये असतो, त्याची ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा झिरो घ्यायची आहे। P4 फॉस्फरस जर P4 फॉर्ममध्ये असेल तरी त्यांची ऑक्सिडेशन स्टेट झिरो घ्यायची असते। कोणताही असो ज्यांची ऑक्सिडेशन स्टेट आपण झिरोच घेणार आहोत, N2 असेल तरी ऑक्सिडेशन स्टेट झिरो, O2 असेल तरी त्याची ऑक्सिडेशन स्टेट झिरो। या प्रकारे तुम्ही कोणताही होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल जर असेल तर जो सिंगल टाईपच्या ॲटम्सनं बनलेला असेल तर त्यांची ऑक्सिडेशन स्टेट झिरो घ्यायची आहे। आता प्रश्न पडतो की यांची ऑक्सिडेशन स्टेट आपण का झिरो घेतो? लक्षात ठेवा, तर हे दोन्ही सेम इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स आहेत। सेम इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असल्यामुळे काय होणार आहे? बॉन्डिंग पेअर्ड इलेक्ट्रॉन्स हे दोघांवरही इक्वली डिस्ट्रीब्यूट असेल, आणि इक्वली डिस्ट्रीब्युटेड असेल तर कोणावरच पार्शल निगेटिव्ह आणि पार्शल पॉझिटिव्ह चार्ज येणार नाही, आणि म्हणूनच होमो ॲटॉमिक मॉलिक्यूल्सची ऑक्सिडेशन स्टेट आपण काय करत असतो? झिरो घेत असतो। आता नेक्स्ट हा जो रूल आहे ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करण्यासाठी, तो नेक्स्ट आपण अल्कली आणि अल्कली अर्थ मेटलसाठी घेऊ। आपल्या पिरियोडिक टेबल्समध्ये रूल नंबर सेकंड बघा, आता लक्षात ठेवायचं आहे, तर रूल नंबर सेकंड हे 7-8 रूल आहे ते आपल्याला समजून घ्यायचे आहे की नाही?
रूल नंबर सेकंड आपण कोणासाठी बनवलेला आहे? अल्कली आणि अल्कली अर्थ मेटलसाठी. बघा, अल्कली अँड अल्कली अर्थ मेटल, अल्कली अर्थ मेटल. तर अल्कली आणि अल्कली अर्थ मेटल जर असतील रिडॉक्स रिएक्शन्समध्ये, तर त्यांची ऑक्सिडेशन स्टेट जेव्हा ते कंबाईन फॉर्ममध्ये असतील तेव्हा, फ्री स्टेटमध्ये नाही, फ्री स्टेटमध्ये असेल तर तो झिरोच राहणार आहे, बरोबर आहे. आणि होमो ॲटॉमिक मॉलिक्यूलमध्ये असेल तरी तो झिरोच राहणार आहे. पण ज्यावेळेस अल्कली आणि अल्कली अर्थ मेटल हे कंपाऊंड फॉर्ममध्ये असतील, म्हणजे कंबाईन अवस्थेत असतील, तर त्यावेळेस त्यांची ऑक्सिडेशन स्टेट किती मेन्शन करायची असते? तर सुरुवातीला आपण अल्कली मेटलची घेऊ. बघा, लक्षात ठेवायचं यांच्यामध्ये अल्कली मेटल्स म्हणजे कोणते? फर्स्ट ए ग्रुपचे मेटल आहेत. हे फर्स्ट ए ग्रुपची आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS1 आहे ना. आणि आपण त्यामुळं हे जे फर्स्ट ए ग्रुपचा कोणताही मेटल असो जो कोणाही सोबत कंबाईन फॉर्ममध्ये असेल, तर याची ऑक्सिडेशन स्टेट +1 मेन्शन करायची आहे. द अल्कली मेटल ऑलवेज हॅव, यांची ऑलवेज काय करायचं आहे? +1 ऑक्सिडेशन स्टेट मेन्शन करायची आहे. किती? +1 ऑक्सिडेशन स्टेट मेन्शन करायची असते. फॉर एक्झाम्पल, जसं मी याचे एक्झाम्पल घेतो, कोणताही अल्कली मेटल जर कोणाही सोबत कॉम्बिनेशन्समध्ये असेल, फॉर एक्झाम्पल सोडियम हायड्राईड आहे की नाही, तर यावेळेस सोडियमच्या खाली आपण +1 लिहिणारच आहोत, आहे की नाही. त्यानंतर सोडियम कार्बोनेट Na2CO3, तर बिंदास या सोडियमच्या खाली काय घेणार आहोत आपण? +1. पोटॅशियम क्लोराईड घेतला आपण, तर बिंदास पोटॅशियमच्या खाली काय लिहिणार आहोत? +1. फर्स्ट ए ग्रुपचा मेटल आहे. सीसीएम क्लोराईड घेतला आपण, तर बिंदास सीसीएमच्या खाली काय लिहिणार आहोत? +1, आहे की नाही. सोडियम ऑक्साईड घेतला असेल Na2, तर याच्या खाली काय लिहिणार आहोत? +1. त्यामुळे मी काय सांगितलं हे लक्षात घ्या की तुम्ही कोणताही फर्स्ट ग्रुपचा मेटल जर घेतला आणि त्या फर्स्ट ग्रुपची ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला काय मेन्शन करायची आहे? ऑलवेज +1 मेन्शन करायची आहे. त्याचं कारणच आहे की हे मेटल जे असतात यांची टेंडन्सी असते की लॉस ऑफ इलेक्ट्रॉन करण्याची, आणि ते जर इझिली इलेक्ट्रॉन देत असेल तर त्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येणारच आहे की नाही. आणि पॉझिटिव्ह चार्ज किती येऊ शकते? तर त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये सिंगलच इलेक्ट्रॉन्स आहे, कारण त्यांचं NS1 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आणि त्यामुळं आपण कोणत्याही फर्स्ट ए ग्रुपच्या मेटलची ऑक्सिडेशन स्टेट ही +1 मेन्शन करायची असते. किती मेन्शन करायची? +1 मेन्शन करायची आहे. त्यानंतर आता अल्कली अर्थ मेटलसाठी बघू आपण. बघा, लक्षात ठेवायचं कोणासाठी पाहणार आहोत आपण? अल्कली अर्थ मेटलसाठी. म्हणून नेक्स्ट आता रूल नंबर सेकंडमध्ये आपण कोणासाठी पाहणार आहोत? अल्कली अर्थ मेटल जर फॉर्म्युल्यात असतील तर त्यांची ऑक्सिडेशन स्टेट काय मेन्शन करायची आहे? अल्कली अर्थ मेटल. बघा, लक्षात ठेवायचं आहे अल्कली अर्थ मेटल म्हणजे सेकंड ग्रुपचे मेटल्स. कोणत्या ग्रुपचे मेटल? सेकंड ए ग्रुपचे जर मेटल असतील आणि सेकंड एचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? NS2. तर सेकंड ए ग्रुप ऑलवेज +2 ऑक्सिडेशन स्टेट. दे हॅव ऑलवेज, यांची काय राहणार आहे? ऑलवेज +2 ऑक्सिडेशन स्टेट राहणार आहे. ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर यांचं नेहमी फॉर्म्युल्यामध्ये +2 ऑक्सिडेशन स्टेट राहणार आहे. जसं मी काही एक्झाम्पल घेतो आणि यांची ऑक्सिडेशन स्टेट इथे काय करतो? मेन्शन करतो. बघा, लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही कोणताही सेकंड ग्रुपचा मेटल घ्या, जसं बेरिलियम ऑक्साईड घेतला असता, मॅग्नेशियम ऑक्साईड घेतला असता, त्याच्यानंतर बेरिलियम सल्फेट घेतला असता, कोणताही फॉर्म्युला घ्या, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही त्यानंतर कॅल्शियम सल्फेट घेतला असता, कॅल्शियम क्लोराईड घेतला असता, या प्रकारे कोणताही फॉर्म्युला घ्या, मॅग्नेशियम क्लोराईड घ्या, तर यांची ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला काय मेन्शन करायची आहे? जर सेकंड ग्रुपचे मेटल असतील तर बिंदास त्यांच्या समोर +2 ऑक्सिडेशन स्टेट काय करायची आहे? मेन्शन करायची आहे की हे सेकंड ग्रुपचा मेटल आहे, हाही सेकंड ग्रुपचा मेटल आहे, हाही सेकंड ग्रुपचा मेटल आहे. दॅट्स वाय दे हॅव ऑलवेज +2 ऑक्सिडेशन स्टेट. याची ऑक्सिडेशन स्टेट हे नेहमी +2 फॉर्म ऑक्सिडेशन स्टेट काय करायची आहे? मेन्शन करायची आहे. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? त्यानंतर अल्कली अर्थ मेटल झाल्यानंतर रूल नंबर 3 जो आहे तो रूल नंबर 3 आपण कोणासाठी बनवणार आहोत? हायड्रोजन ॲटमसाठी. मॅक्झिमम केमिस्ट्रीमधले जे कंपाऊंड असते त्यांच्यामध्ये हायड्रोजन ॲटम असतोच, त्याच्यामुळे रूल नंबर 3 आपण आता हायड्रोजन ॲटमसाठी बनवणार. बघा, लक्षात ठेवायचं आहे. इथे लिहितो मी रूल नंबर 3. आता रूल नंबर 3 आपण कोणासाठी बनवणार आहोत? हायड्रोजन ॲटमसाठी. प्रत्येक ॲटमसाठी आपण रूल बनवलेला आहे जे मॅक्झिमम आपल्या फॉर्म्युल्यात असतात ते, आणि ज्यांच्यासाठी बनवला नाही
त्यासाठीच आपण कॅल्क्युलेट करण्यासाठी हे रूल बनवून राहिलो आणि त्यामुळं आपण रूल नंबर 3 हायड्रोजन ॲटमसाठी बनवलेला आहे. कोणासाठी? हायड्रोजन ॲटम जर फॉर्म्युल्यात असेल तर बघा, हायड्रोजन ॲटम हॅज द 2 ऑक्सिडेशन स्टेट. कॉमनली दे शोज +1 ऑक्सिडेशन स्टेट. हायड्रोजन ॲटम जे असतात हे 2 प्रकारच्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवत असतात. एक तर ते +1 कॉमन ऑक्सिडेशन स्टेट दाखवत असतात. तर +1 ऑक्सिडेशन स्टेट ते कोणासोबत दाखवतात? नॉन मेटल सोबत कंबाईन असेल तर. वेन हायड्रोजन ॲटम्स आर कंबाईन विथ नॉन मेटल ॲटम्स. नॉन मेटल्स ॲटम सोबत जर हे कंबाईन असतील म्हणजे पी ब्लॉकवाले जे असतील यांच्यासोबत जर हे कंबाईन मध्ये असतील तर नॅचरली याची ऑक्सिडेशन स्टेट +1 बिंदास लिहायची असते, आहे की नाही? आणि हे -1 ऑक्सिडेशन स्टेट ही दाखवू शकतात. पण -1 हे कोणासोबत दाखवतात? फक्त आणि फक्त मेटल सोबत. कोणासोबत? मेटल सोबत. वेन दे कंबाईन्स विथ मेटल्स. मेटल आयटम सोबत जर हे कंबाईन असतील तर दे शोज -1 ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे मेटल हायड्राइड्स, जे काही मेटल हायड्राइड्स असतात तर त्या मेटल हायड्राइड्समध्ये म्हणजे मेटल आणि हायड्रोजनचं कॉम्बिनेशन असेल तरच ते -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. नाहीतर मग हायड्रोजन कधीही +1 ऑक्सिडेशन स्टेटमध्येच राहील. फॉर एक्झाम्पल, मी आता एक्झाम्पल घेतो म्हणजे तुमचं क्लिअर होऊन जाईल. सुरुवातीला आपण काय घेतो की ते कोणती ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार आहे? +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार आहे. तर +1 केव्हा राहते? ज्यावेळेस ते नॉन मेटल ॲटम सोबत कंबाईन असतात. नॉन मेटल ॲटम सोबत कंबाईन असतील तर नॉन मेटल ॲटम सोबत जेव्हा कंबाईन असणार आहे तर तेव्हा आपण त्यांची ऑक्सिडेशन स्टेट किती घ्यायची आहे? +1 घ्यायची आहे. तर नॉन मेटल ॲटम काढतो मी आता. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही जर हायड्रोक्लोरिक ॲसिड घेतला तर बिनधास्त हायड्रोजनच्या खाली +1. त्याच्यानंतर सल्फ्युरिक ॲसिड घेतला तर तोही नॉन मेटलला कंबाईन आहे त्याच्यामुळे याच्या खाली आपण +1 लिहिणारच आहोत. त्याच्यानंतर नायट्रिक ॲसिड जरी घेतला तरी हायड्रोजनच्या खाली मी काय लिहिणार आहोत? +1 लिहिणार आहोत कारण तो नॉन मेटलला कंबाईन आहे. कोणताही फॉर्म्युला घ्या ज्याच्यामध्ये हायड्रोजन असेल. सोडियम बायसल्फाइड घ्या NaH, सोडियम बायकार्बोनेट घेतला आपण त्याच्या खाली आपण याच्या खाली काय लिहिणार आहोत? +1. वॉटर घ्या, वॉटरमध्येही हायड्रोजनच्या खाली काय लिहिणार आहोत? +1. तर अशा प्रकारे तो जर नॉन मेटल सोबत कंबाईन असेल तर बिनधास्त त्यांची ऑक्सिडेशन स्टेट काय लिहायची आहे? +1 लिहायची आहे. आता दुसरी की जेव्हा तो -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो तो नॉन हा -1 ऑक्सिडेशन स्टेट केव्हा दाखवतो? जेव्हा तो मेटल सोबत कंबाईन असेल. मेटल ॲटम सोबत जर कंबाईन असेल, आहे की नाही? त्यालाच आपण मेटल हायड्राइड्स म्हणत असतो. काय म्हणतो? मेटल हायड्राइड. जेव्हा तो मेटल हायड्राइड फॉर्ममध्ये असेल तर त्यावेळेस त्यांची ऑक्सिडेशन स्टेट -1 मेन्शन करायची असते. जसं फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इथे एक्झाम्पल घेतले तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की हे केव्हा -1 घ्यायचे आहे. जसं सोडियम हायड्राइड असेल तर त्यावेळेस हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट -1 मेन्शन करायची असते, बरोबर आहे? त्यानंतर लिथियम हायड्राइड आहे की नाही? तर यावेळेस हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट -1 मेन्शन करायची आहे आपल्याला, बरोबर आहे? तसंच कॅल्शियम हायड्राइड आहे की नाही? तर याही वेळेस हायड्रोजनची -1 ऑक्सिडेशन स्टेट मेन्शन करायची आहे. त्याच्यानंतर कोणतेही असेल असंच आपण काही नाही लिथियम पोटॅशियम हायड्राइड असेल KH, आहे की नाही? तर त्याही वेळेस -1 ऑक्सिडेशन स्टेट हायड्रोजनची मेन्शन करायची असते. म्हणजे मेटल हायड्राइडमध्ये, आहे की नाही? मेटल हायड्राइडमध्ये हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट आपण -1 मेन्शन करत असतो. अशा प्रकारे हायड्रोजन मेन आयटम आहे आपल्या पिरियडिक टेबलमध्ये आणि त्यामुळं मॅक्झिमम कंपाऊंडमध्ये हायड्रोजन येतात आणि दुसरा ऑक्सिजन सुद्धा येतो. त्यामुळे आता आपण ऑक्सिजन ॲटमवर फोकस करू. हायड्रोजन ॲटमची व्यवस्थित लक्षात ठेवा. जेव्हा तो नॉन मेटल सोबत कंबाईन असते तर ऑलवेज इट इज +1 ऑक्सिडेशन स्टेट. इफ इट इज कंबाईन विथ मेटल मीन्स इन मेटल हायड्राइड द हायड्रोजन ऑक्सिडेशन स्टेट इज मेन्शन ॲज -1. तेव्हाच त्याची -1 आपण काय करत असतो? मेन्शन करत असतो. त्यानंतर रूल नंबर 4 बनवला आपण आता. कशासाठी बनवणार आहोत? रूल नंबर 4 ऑक्सिजन ॲटमसाठी. रूल नंबर 4 आता पाहू आपण, स्टडी करू. पण रूल नंबर 4 आता आपण कोणासाठी बनवणार आहोत? ऑक्सिजन ॲटमसाठी. बघा, हे रूल नंबर 3 आपण हायड्रोजनचा काढून टाकले आणि रूल नंबर 4 आता ऑक्सिजन ॲटम जर फॉर्म्युल्यातून असेल तर त्यांची ऑक्सिडेशन स्टेट काय मेन्शन करायची आहे. म्हणून आता रूल नंबर 4 आपण ऑक्सिजन ॲटमसाठी बनवणार आहोत. कोणासाठी? ऑक्सिजन ॲटम जर फॉर्म्युल्यात असेल तर ऑक्सिजन ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट काय मेन्शन करायची असते? तर ऑक्सिजन ॲटम ऑलवेज हॅव -2
ऑक्सिडेशन स्टेट आहे की नाही. ऑक्सिजन ॲटम जर फॉर्म्युल्यात असेल तर ऑक्सिजन ॲटमची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट बघा लक्षात ठेवायचं आहे. कोणती? कॉमन ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर. कॉमन ऑक्सिडेशन स्टेट ऑक्सिजन ॲटमची ऑलवेज मेन्शन टू बी अ -2. म्हणजे त्यांची टेंडन्सीच आहे की 2 इलेक्ट्रॉन घेण्याची आणि त्याच्यामुळं नॅचरली दे हॅव -2 ऑक्सिडेशन स्टेट. सिमिलरली दे ऑल्सो शोज -1 ऑक्सिडेशन स्टेट. हे -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतील, पण ते केव्हा दाखवतील? वेन ऑक्सिजन ॲटम्स इन परऑक्साईड लिंकेज. कोणत्या फॉर्ममध्ये असेल? परऑक्साईड फॉर्ममध्ये असेल. परऑक्साईड लिंकेजमध्ये जर असेल तर दॅट टाइम ही ऑक्सिजन ॲटम्स मेन्शन ॲज ए -1. आता परऑक्साईड लिंकेज म्हणजे O बॉन्ड O असं जर लिंकेज असेल तर बिनधास्त त्यावेळेस त्या फॉर्म्युल्यामध्ये परऑक्साईडसाठी -1 ऑक्सिडेशन स्टेट मेन्शन करायची आहे. आणि ऑक्सिजन हा +2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवते, पण हे ओनली केव्हा? वेन दे कंबाईन्स विथ फ्लोरीन. कोणासोबत? वेन ऑक्सिजन ॲटम कंबाईन्स विथ फ्लोरीन. ॲटम कंबाईन विथ फ्लोरीन ॲटम सोबत जर तो कंबाईन असेल, जसं OF2 मध्ये. या OF2 मध्ये हा ऑक्सिजन ॲटम +2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवत असतो. बस हेच एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे फ्लोरीन सोबत. बाकी तर आपल्याला ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट काय लिहायची आहे? कॉमनली -2 ऑक्सिडेशन स्टेट. त्यामुळे आपण इथे एक्झाम्पल घेऊ आणि एक्झाम्पलमध्ये आपण यांच्या ऑक्सिडेशन स्टेट ऑक्सिजनची मेन्शन करू. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर ऑक्सिजन जनरली कोणती ऑक्सिडेशन स्टेट दाखवते? -2 ऑक्सिडेशन स्टेट. कॉमनली त्यांची ऑक्सिडेशन स्टेट कोणती आहे? कॉमन ऑक्सिडेशन स्टेट त्यांची -2 असते ऑक्सिडेशन स्टेट. त्याच्यामुळे हे रूल खूप महत्त्वाचे आहे आपल्याला कोणाचाही ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी. तर ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट हे -2च राहणार आहे. तर आता -2 फॉर एक्झाम्पल जर आपण इथे एक्झाम्पल घेतले तर आपल्या लक्षात येऊन जाईल की जर सल्फ्युरिक ॲसिड लिहित असेल तर मी बिनधास्त ऑक्सिजनच्या खाली -2. नायट्रिक ॲसिड लिहित असेल तर मी बिनधास्त ऑक्सिजनच्या खाली -2 लिहिणार. कोणताही फॉर्म्युला असू द्या. वॉटर असेल तरी ऑक्सिजनच्या खाली -2. म्हणजे कोणत्याही फॉर्म्युल्यामध्ये मी सोडियम कार्बोनेट जरी लिहित असेल तरी ऑक्सिजनच्या खाली काय लिहिणार आहोत? -2. अशा प्रकारे म्हणजे आपण कोणताही फॉर्म्युला लिहिला ऑक्सिजनसाठी, सल्फ्युरिक ॲसिड झाला, नायट्रिक ॲसिड झाला, कोणताही ॲसिड SClO4 घ्या, परक्लोरिक ॲसिड, याच्यासाठीही मी -2 मेन्शन करणार आहोत. म्हणजे ऑक्सिजन ॲटम जर फॉर्म्युल्यात असेल तर जनरली त्यांची ऑक्सिडेशन स्टेट काय असते? -2 असते. त्यानंतर ऑक्सिजन ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट -1 केव्हा राहत असते? जेव्हा तो परऑक्साईड लिंकेजमध्ये असतो. वेन परऑक्साईड लिंकेज इज देअर. कोणती लिंकेज असेल ते? परऑक्साईड लिंकेज जर असेल तर दॅट टाइम देअर ऑक्सिडेशन स्टेट इज -1. आता परऑक्साईड लिंकेज म्हणजे कोणती लिंकेज? O लिंकेज जेव्हा असेल तर त्यांचा ऑक्सिडेशन स्टेट नंबर आपण काय मेन्शन करायचं असते? -1. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन परऑक्साईड घेतला आपण. कोणता घेतला असा? हायड्रोजन परऑक्साईड. फॉर्म्युला लिहित असताना आपण कसं लिहिणार आहोत? H2O2 लिहिणार आहोत, आहे की नाही? तर यावेळेस त्यांची ऑक्सिडेशन स्टेट -1 मेन्शन करायची असते. हे जे ऑक्सिजन असतात त्यांची ऑक्सिडेशन स्टेट -1. जसं हे परऑक्साईड आयन जरी असेल, बघा लक्षात ठेवायचं आहे, असं परऑक्साईड आयन जरी असेल तरी त्यांची ऑक्सिडेशन स्टेट काय मेन्शन करसाल? -1. जसं परऑक्सी ॲसिटिक ॲसिड असेल, बघा लक्षात ठेवायचं आहे, ही परऑक्सी ॲसिटिक ॲसिड घेतला आपण. कसं काय लक्षात ठेवायचं आहे? ते लिंकेज आहे परऑक्साईड. तर यांची ऑक्सिडेशन स्टेट -1, यांची -1, यांची नाही, याची -2. अशा प्रकारे. तर असे तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट काय करता आली पाहिजे? मेन्शन करता आली पाहिजे. आणि फायनली त्यांची ऑक्सिडेशन स्टेट हे +2 केव्हा घ्यायची असते? ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट +2 आपण केव्हा घेत असतो? वेन इट इज कंबाईन विथ फ्लोरीन. कोणासोबत? विथ फ्लोरीन. फ्लोरीन मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे. जेव्हा यांच्यासोबत तो कंबाईन असेल, आहे की नाही, तर त्यावेळेस फॉर एक्झाम्पल OF2 मध्ये तर यांची ऑक्सिडेशन स्टेट तुम्ही +2 घेसाल ऑक्सिजन ॲटमची. तर जनरली तो कॉमन -2 ऑक्सिडेशन स्टेटमध्येच राहणार आहे. अशा प्रकारे इथपर्यंत लक्षात आलं. मेन होता आपला ऑक्सिजन ॲटम. फॉर्म्युल्यामध्ये मॅक्झिमम टाइम ऑक्सिजन ॲटम येतच असतो. मेटल ऑक्साईड असो, ॲसिड असो, कोणतेही फॉर्म्युले असो त्याच्यामध्ये ऑक्सिजन येतो. आता नेक्स्ट आपल्या फॉर्म्युल्यामध्ये हॅलोजन ॲटम्स आहेत.
त्या हॅलोजन आयटमसाठी सुद्धा आपण रूल करू की आपल्या फॉर्म्युलामध्ये हॅलोजन आयटम जर असेल तर नेमका हॅलोजन आयटम असेल तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर किती मेन्शन करायचा हे सुद्धा समजून घेऊ. बघा आता लक्ष द्या. रूल नंबर आता काय 6 बघा लक्षात ठेवायचा आहे. रूल नंबर 6 बनवू आपण. आणि रूल नंबर 6 कोणासाठी बनवला आपण? हॅलोजन आयटमसाठी. हॅलोजन आयटम जर फॉर्म्युल्यात असेल आहे की नाही, तर हॅलोजन आयटम जर फॉर्म्युल्यात असेल तर कोणताही हॅलोजन असो, फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे आणि आयोडीन असेल, तर यांची कॉमन ऑक्सिडेशन स्टेट हे -1 आपण मेन्शन करत असतो. बरोबर आहे. दे हॅव कॉमन -1 ऑक्सिडेशन स्टेट. कॉमन -1 ऑक्सिडेशन स्टेट ही जनरली कॉमन -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवत असतात. तुम्हाला माहिती आहे हे थोडे इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम्स आहेत, त्याच्यामुळे एक इलेक्ट्रॉन्स गेन करण्याची यांची टेंडन्सी आहे आणि त्याच्यामुळे यांची -1 कॉमन ऑक्सिडेशन स्टेट असते. त्याच्यामुळे हे शोज -1 कॉमन ऑक्सिडेशन स्टेट. त्यामध्ये ही फक्त आणि फक्त हे जो फ्लोरीन असतो, फ्लोरीन ओनली शो -1 ऑक्सिडेशन स्टेट. तो कोणाही सोबत फक्त आणि फक्त -1च दाखवतो आहे की नाही. हे सर्वजण -1 तर दाखवतात, पण फ्लोरीन असा आहे की तो फक्त -1च ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, दुसरी नाही दाखवत. त्यानंतर जे दुसरे आहेत म्हणजे क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे आणि आयोडीन आहे, हे -1च्या सोबत +1 +2 +3 बघा, +1 +2 +3 +4 +5 +6 आणि +7 एवढ्या ऑक्सिडेशन स्टेट ते दाखवू शकतात आहे की नाही. बघा, वेन दे कंबाईन्स विथ, पण केव्हा दाखवणार आहे? वेन दे कंबाईन्स विथ मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम्स. कधीही नाही दाखवत हे. कंबाईन विथ मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम्स. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम जेव्हा ते मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम सोबत कंबाईन असेल. आता मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम्स कोण असते? हॅलोजन्सपेक्षा ऑक्सिजन आणि फ्लोरीन यांच्यासोबत जर कंबाईन असेल ते आहे की नाही, तरच ते ऑक्सिडेशन स्टेट दाखवतील. कोणत्या? +1 +3. त्याच्यामुळे हॅलोजनची जनरली -1 ऑक्सिडेशन स्टेट कॉमन आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण कॉमन जे हॅलोजन्स असतात ते हॅलोजन्स ऍक्च्युली कोणती कॉमन ऑक्सिडेशन स्टेट दाखवत असतात? -1 आहे की नाही. ऑक्सिडेशन स्टेट कॉमन दाखवत असतात, तर ते आपण -1 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये, म्हणजे तो जर एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये असेल, फॉर एक्झाम्पल पर क्लोरिक ऍसिड घेतलं तर -1 याची ऑक्सिजनची घेऊन टाकायची. सॉरी, बरोबर आहे. ते नाही घेता येईल, ऑक्सिजन सोबत कंबाईन आहे तो आहे ना. बघा, ऑक्सिडेशन स्टेट आपण HCl घेतला तर HCl साठी तुम्ही -1 घेसाल आहे की नाही. HBr साठी तुम्ही -1 घेसाल. HF साठी सुद्धा काय घेणार आहे? -1 घेसाल आहे की नाही. इथे OF2 मध्ये सुद्धा फ्लोरीनची -1 घेसाल. अशा प्रकारे म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये हॅलोजन आयटम जर आला तर आपण हॅलोजन आयटमची ऑक्सिडेशन स्टेट काय घेणार आहोत? -1 घेणार आहोत. बघा, इथपर्यंत समजलं. आणि स्पेशली फ्लोरीन असेल तर तो -1च दाखवत असतो. इथपर्यंत लक्षात आलं असेल. जर आता तर प्लस ऑक्सिडेशन स्टेट केव्हा दाखवत असतो? हॅलोजन शोज +1 ऑक्सिडेशन स्टेट. हॅलोजनमध्ये +1 to +7 ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा ते दाखवू शकतात, पण ते कोणासोबत कंबाईन असेल तर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम सोबत कंबाईन असेल तर. जसं फॉर एक्झाम्पल मी आताच एक काढलं होतं एक्झाम्पल, SClO4 मध्ये आता क्लोरीनची -1 नाही घ्यायची आहे, क्लोरीनची इथे +7 आहे. काय राहणार आहे? +7. तो ऑक्सिजन सोबत कंबाईन आहे. बघा, लक्षात ठेवायचा. IF7 असेल तर या आयोडीनची काय राहणार आहे? +7 राहणार आहे. फ्लोरीनची -1च असते. अशा प्रकारे क्लिअर झालं काय सांगितलंय ते. त्यामुळं आपले जे हॅलोजन आयटम्स असतात हे जेव्हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटमला अटॅच असू शकतात, तर त्यावेळेस त्यांची ऑक्सिडेशन स्टेट काय करायची आहे? प्लसही असू शकते. तर ते प्लस केव्हा राहते हे लक्षात ठेवायचं आहे फक्त. बाकी जनरली तुम्ही जर सोडियम क्लोराईड घेतला आहे की नाही, सोडियम ब्रोमाइड, बेरियम क्लोराईड, असं कोणताही फॉर्म्युला घ्या ज्यामध्ये क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट तुम्ही काय घेसाल? -1 घेसाल. फक्त आणि फक्त ज्यावेळेस ते मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम म्हणजे कोणासोबत? ऑक्सिजन सोबत आणि फ्लोरीन वगैरे सोबत जर कंबाईन असतील तर म्हणजे फ्लोराईड्स आणि ऑक्साईड्स, सरळ फ्लोराईड आणि ऑक्साईडमध्ये त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला प्लस मेन्शन करायचे आहे. ते आपण कॅल्क्युलेटही करणार आहोत. बरोबर आहे. अशा प्रकारे. तर हे झालं रूल नंबर 6.
हॅलोजन ॲटमसाठी बनवणार. आता रूल नंबर 6 झाल्यानंतर आपण रूल नंबर 7 हा अतिशय महत्त्वाचा आहे की रूल नंबर 7 मध्ये सांगितलं गेलं आहे की कोणत्याही न्यूट्रल मॉलिक्यूलसाठी म्हणजे एखादा फॉर्म्युला तयार झाला आहे न्यूट्रल मॉलिक्यूल तर तो लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन करून झाला असेल. म्हणून आता आपण रूल नंबर 7 आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे ज्याचा वापर करून आपण बरेचसे ऑक्सिडेशन स्टेट ज्यांच्या माहिती नाही ते काढणार आहोत. आणि रूल नंबर 2 कोणासाठी आहे? न्यूट्रल मॉलिक्यूलसाठी. बघा लक्षात ठेवायचं आहे कोणासाठी आहे? न्यूट्रल मॉलिक्यूल्स. तर एखादा न्यूट्रल मॉलिक्यूल असेल तर त्यांच्या सर्वच ॲटमची ॲडिशन म्हणजे बेरीज आपण जर केली ॲडिशन जर केली तर त्यांचा ऑक्सिडेशन स्टेटची ॲडिशन 0 येणार आहे. ठीक आहे. आणि म्हणून आपण रूल नंबर 7 कोणासाठी घेणार आहोत? न्यूट्रल मॉलिक्यूल. ज्या अर्थी तो न्यूट्रल आहे त्यांच्यामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन लॉस केले गेले तेवढेच इलेक्ट्रॉन गेन केले गेलेले आहेत. त्याच्यामुळे टोटल चार्ज काय राहणार आहे? 0 राहणार आहे. म्हणून आपण सांगतो की द अल्जेब्रिक सम ऑफ काय म्हणणार आहोत? द अल्जेब्रिक सम ऑफ oxidation state, algebraic sum of the oxidation state of all atoms, oxidation state of all atom in neutral molecules, in कशामध्ये? न्यूट्रल मॉलिक्यूल, जे काही न्यूट्रल मॉलिक्यूल असेल इज 0. किती असते? इज 0 आहे की नाही. म्हणजे यांची जी ॲडिशन आहे न्यूट्रल मॉलिक्यूलमध्ये जेवढे काही आयटम्स असेल त्यांच्या सर्वांच्या ऑक्सिडेशन स्टेटची जर ॲडिशन्स केली तर त्यांची ॲडिशन आपल्याला किती भेटते? 0 भेटते. फॉर एक्झाम्पल आपण KMnO4 जर घेतला तर हा न्यूट्रल मॉलिक्यूल आहे तर यांच्या सर्वच K प्लस Mn प्लस 4 ऑक्सिजन या सर्वच ॲटमची ॲडिशन्स केली तर यांची ॲडिशन्स आपल्याला किती भेटते? 0 भेटत असते. तुम्हाला माहिती आहे की यांच्यावर +1 चार्ज आहे, याच्यावर +7 चार्ज आहे आणि यांच्यावर -2 चार्ज आहे. -8 आणि +8. -8 आणि +8 किती होणार आहे तुमचे? 0. आणि त्याच्यामुळं अल्जेब्रिक सम ऑफ ऑल ऑक्सिडेशन स्टेट ऑफ न्यूट्रल मॉलिक्यूल इज टेकन टू बी 0. आणि याचाच वापर करून आपल्याला कोणत्याही ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट काढता येते. फॉर एक्झाम्पल आता मी जर ह्याच कन्सेप्टचा वापर केला तर आणि मला जे पहिले रूल आहे ते माहिती असेल तर मी कोणत्याही अननोन ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करू शकतो. फॉर एक्झाम्पल मला जर म्हटलं असतं की H3PO3 मध्ये अंडरलाईन फॉस्फरस ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट काढून दाखवा तर हा नियम काय म्हणतो की हा न्यूट्रल मॉलिक्यूल आहे आणि या न्यूट्रल मॉलिक्यूलची ऑक्सिडेशन स्टेट काय राहणार आहे? 0 राहणार आहे. सम ऑफ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑल ॲटम इन न्यूट्रल मॉलिक्यूल इज 0. मग मी यांची सम करणार आहोत सर्वांची. 3 हायड्रोजन ॲटम, 1 फॉस्फरस ॲटम अँड 3 ऑक्सिजन ॲटम्स. ऑल दीज न्यूट्रल मॉलिक्यूलमधले जे काही ॲटम्स असेल त्यांच्या सर्वच ॲटमची ॲडिशन हे 0 राहणार आहे म्हणून मी 0 मेन्शन केले इथे. आता तुम्हाला माहिती आहे रूल नंबर 1 मध्ये सांगितलं आहे की हायड्रोजनसाठी +1, ज्यांची काढाची आहे त्याच्यासाठी काय घेणार आहोत आपण? X. ऑक्सिजनसाठी -2 आणि इज इक्वल टू 0. घ्या मग हे 3 + x - 6 इज इक्वल टू 0. आता हे काय होणार आहे? x - 3 इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू +3. त्याच्यामुळं अशा प्रकारे या फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट तुमची काय येणार आहे? +3 येणार आहे. समजलं इथपर्यंत? अशा प्रकारे म्हणजे एक्झॅक्टली माहिती असलं पाहिजे की नेमकं कोणत्याही ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट जर आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितली तर या प्रकारे आपण या रूलचा वापर करून कॅल्क्युलेट करणार आहोत आणि आपण खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. आणि ज्या ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला रूलनुसार माहिती नाही त्या ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट आता आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. जसं आपण सल्फरसाठी रूल बनवला का? दुसरं एक एक्झाम्पल सांगतो मी. जसं मी H2SO4 घेतला असेल आणि मला विचारलं असेल की सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट सांगा. मला हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या रूलनुसार माहिती आहे हायड्रोजनची +1 ऑक्सिजनची -2. पण आता हा जो नियम म्हणते की हे सम ऑफ द ऑल ऑक्सिडेशन स्टेट ऑफ न्यूट्रल मॉलिक्यूल्स, सम ऑफ द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑल ॲटम्स इन द न्यूट्रल मॉलिक्यूल इज टेकन टू बी 0. हे काय घ्यायचे आहे? तुम्हाला 0 घ्यायचे. मग ज्यांची काढाची आहे त्याच्यासाठी आपण X घेऊ.
हे 2 हायड्रोजन ॲटमसाठी +1 घेत असतो, ऑक्सिजनसाठी -2 घेत असतो. टोटल इज इक्वल टू 0. म्हणून 2 + x - 8 इज इक्वल टू 0. x - 6 इज इक्वल टू 0. हे 8 मधून +2 काढून टाकले होते आपण आणि x इज इक्वल टू +6. त्याच्यामुळे मी यांची ऑक्सिडेशन स्टेट +6 मेन्शन करणार. अशा प्रकारे मला ज्या ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट रूलमध्ये नाही आहे ते मी आता कॅल्क्युलेट करू शकतो या रूलनुसार न्यूट्रल मॉलिक्यूलसाठी, आहे की नाही. आता शेवटचा एक रूल आहे न्यूट्रल मॉलिक्यूल नंतर आपण शेवटचा रूल असा घेणार आहोत. हा महत्त्वाचा होता तुमच्यासाठी. हे दोन्ही रूल शेवटचे खूप महत्त्वाचे आहे जे आपल्याला ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करण्यासाठी प्रॉब्लेममध्ये वापरायचे आहे. बघा रूल नंबर 8. रूल नंबर 8 असा आहे की पॉलीएटमिक आयनसाठी आहे. कोणासाठी आहे? पॉलीएटमिक आयन्स. बघा पॉलीएटमिक आयन जर असेल तर त्यांची ऑक्सिडेशन स्टेट किती घ्यायची आहे? द अल्जेब्रिक सम ऑफ द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑल ॲटम इन पॉलीएटमिक मॉलिक्युल्स इज इक्वल टू द चार्ज ऑन द आयन्स. बरोबर आहे. बघा हे तसंच आहे. दी अल्जेब्रिक सम ऑफ काय म्हणसाल? अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑल atoms in polyatomic molecule. इथे न्यूट्रल मॉलिक्यूल होता, इथे काय दिसाल आता? पॉलीएटमिक मॉलिक्यूल मध्ये, है की नाही? इज इक्वल टू द टोटल चार्ज carried on पॉलीएटमिक आयन्स. त्या पॉलीएटमिक आयन्सवर जेवढा चार्ज कॅरी असतो तेवढी असते. फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. SO4 डायनिकेटिव्ह हा पॉलीएटमिक आयन झाला. पॉलीएटमिक आयन्स म्हणजे एकापेक्षा जास्त ॲटम्सनं बनलेला आयन्स आहे. तर या पॉलीएटमिक आयन्समध्ये द सम ऑफ अल्जेब्रिक सम ऑफ द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑल ॲटम म्हणजेच यांची जर आपण ॲडिशन्स केली, एक सल्फर आणि 4 ऑक्सिजन ॲटमची यांची जर ॲडिशन केली या पॉलीएटमिक आयनची तर त्यांची ऑक्सिडेशन नंबर किती असेल म्हणते? इज इक्वल टू द टोटल चार्ज ऑन द टोटल चार्ज ऑन द पॉलीएटमिक आयन्स. त्या पॉलीएटमिक आयन्सवर जेवढा चार्ज असेल तेवढी यांची ॲडिशन्सची सम असते म्हणते. ठीक आहे. मग आता आपल्याला काढायचं असेल, सपोज सल्फरची काढायची आहे मला, तर मी याच्यासाठी x घेणार आहोत. हे तर माहिती आहे -2 आहे. टोटल चार्ज जेवढा असतो तेवढी त्यांची ऑक्सिडेशन स्टेटची ॲडिशन असते. त्याच्यामुळं 4 × -2 इज इक्वल टू -2. त्याच्यामुळे x - 8 इक्वल टू -2. x इज इक्वल टू -2 + 8 इकडे गेला तर हा +8 -8 आणि x इज इक्वल टू काय येईल? +6. तर इन दिस वे दी ऑक्सिडेशन नंबर ऑफ S ॲटम इन पॉलीएटमिक आयन्स इज +6. समजलं इथपर्यंत? फॉर एक्झाम्पल एक दुसरं एक्झाम्पल घेतो पॉलीएटमिक आयन्समध्ये, आहे की नाही. HSO4 निगेटिव्ह आयन्स यांची तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट काढायची असेल. आता काढायची असेल तर काय सांगितलं आहे की अल्जेब्रिक सम ऑफ या सर्वच ॲटमच्या पॉलीएटमिक आयन्समध्ये जेवढेही ॲटम्स असतात त्या सर्वच ॲटमच्या ॲडिशनची जी काही सम असते, आहे की नाही, ॲडिशन जी केली आपण तर त्यांची जी सम आहे इक्वल टू द चार्ज ऑन द पॉलीएटमिक आयन्स. त्या पॉलीएटमिक आयन्सवर जेवढा चार्ज असतो तो आपण समोर लिहित असतो, इक्वल टू असतो तो, आहे ना. म्हणजे ज्यांची काढायची आहे त्याच्यासाठी x, हायड्रोजनसाठी आपण +1 घेत असतो, आहे की नाही, आणि ऑक्सिजनसाठी आपण काय घेत असतो? -2 घेत असतो, इक्वल टू द चार्ज ऑन द पॉलीएटमिक आयन्स. त्याच्यामुळे 1 + x - 8 इज इक्वल टू -1. हे -7 होईल, इकडे गेला तो +7 होईल. -1 + 7 म्हणजेच x इज इक्वल टू +6. याची ऑक्सिडेशन स्टेट +6 येऊन जाईल अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपण ऑक्सिडेशन स्टेट पॉलीएटमिक आयन्स असेल तरी काढू शकतो. तर बरेचसे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणारच आहोत. तर हा सुद्धा रूल लक्षात ठेवायचा आहे की जर पॉलीएटमिक आयन्स असेल, मोनोएटमिक नाही, मोनोएटमिक आयन्सवर जे चार्ज असतील तेच त्याची ऑक्सिडेशन स्टेट असते, आहे ना. पण हे पॉलीएटमिक आयन जर असेल तर त्यांच्यावर जे ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायची असेल एखाद्या ॲटमची, तर त्यांचं म्हणणं आहे की पॉलीएटमिक आयन्समध्ये जेवढेही ॲटम्स असतात त्या सर्व ॲटमच्या ऑक्सिडेशनची बेरीज ही त्यांच्यावर असणाऱ्या चार्ज एवढी असते, आहे की नाही. म्हणून आपण असं मेन्शन करत असतो. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं आहे?
अशा प्रकारे. आता रूल नंबर 9 आपण घेऊ. असं काही नाही, रूल नंबर 9 आणि 10 आपल्या एवढा इम्पॉर्टंट नाही आहे, पण आपल्याला लक्षात ठेवायचे हे दोन रूल खूप महत्त्वाचे आहेत जे आपल्याला पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. तर रूल नंबर 9 कशासाठी बनवलेला आहे की ऑल दी मेटल्स हॅव पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. आता जे आपण मेन्शन नाही केले डी ब्लॉकचे एफ ब्लॉकचे आहे की नाही, हे जे डी आणि एफ ब्लॉकचे जे काही मेटल्स असतात, ऑल मेटल्स हॅव पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. यांच्या ऑक्सिडेशन स्टेट काय असतात, पॉझिटिव्ह असतात ऑक्सिडेशन स्टेट. अँड पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट इज फ्रॅक्शनल. ऑक्सिडेशन स्टेट हे फ्रॅक्शनलही राहू शकते. लक्षात ठेवा, ऑक्सिडेशन स्टेट मे बी फ्रॅक्शनल. काय राहते, मे बी फ्रॅक्शनल ऑक्सिडेशन स्टेटही राहतात. लक्षात ठेवायचं आहे ना. जसं व्हॅलन्सी फ्रॅक्शनल नाही मिळू शकत, पण ऑक्सिडेशन स्टेट आपण फ्रॅक्शनल सांगू शकतो. त्याच्यानंतर जे निगेटिव्ह आयन्स आहेत, रूल नंबर 10 आपण निगेटिव्हसाठी म्हणजे नॉन मेटलसाठी आहे की नाही, जे नॉन मेटल्स असतात तर त्या ज्या नॉन मेटलच्या ऑक्सिडेशन स्टेट आपण मेन्शन नाही केल्या, तर नॉन मेटल शोज निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे ते गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स करतात. जेवढे इलेक्ट्रॉन त्यांनी गेन केले त्यांच्यावर तेवढी निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. यांची ऑक्सिडेशन स्टेट काय राहणार आहे, निगेटिव्ह. अशा प्रकारे तर हे सर्व काही रूल होते, ज्या रूलचा वापर करून आता आपण खूप सारे एक्झाम्पल घेऊ आणि त्या एक्झाम्पलमध्ये प्रत्येक जो रूलमध्ये आपल्या बसत नाही त्या आयटमची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करू. त्यासाठी हे दोन रूल लक्षात ठेवायचे आहे, पॉलीएटॉमिक आयन्स आणि न्यूट्रल मॉलिक्यूल. यांच्यामध्ये जेवढेही ॲटम्स असते त्या सर्वच ॲटमची ऑक्सिडेशन स्टेटची जी ॲडिशन असते म्हणजे सम असते ते इक्वल टू न्यूट्रल मॉलिक्यूलमध्ये 0 असते आणि पॉलीएटॉमिक आयन्समध्ये इक्वल टू द चार्ज ऑन द पॉलीएटॉमिक आयन्स असते. हे जर तुमच्या लक्षात आले असेल हे रूल्स हे जेवढे आतापर्यंत मेन्शन केले, तर तुम्ही कोणत्याही ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करू शकता. आणि ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करता येणं म्हणजे आपल्या इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये नीट आणि JEE मध्ये बरेचसे कन्सेप्ट सॉल्व्ह करण्यासाठी कमांड आणणार असं आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट हे येणं आवश्यक आहे. हे तुम्हाला बरेचसे कन्सेप्ट एक्सप्लेन करण्यासाठी ॲसिडिक नेचर, बेसिक नेचरही ऑक्सिडेशन नंबर वाढला, ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झाला तर ॲसिडिक कॅरेक्टर वाढते का डिक्रीज होते का बेसिक कॅरेक्टर वाढते, हे सुद्धा आपण ऑक्सिडेशन नंबरच्या बेसिसवरच एक्सप्लेन करत असतो. आणि त्याच्यामुळे मॅक्झिमम नीट आणि JEE कन्सेप्ट तुम्हाला येण्यासाठी ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करता येणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आता आपण ऑक्सिडेशन नंबर कॅल्क्युलेट करू, खूप सारे प्रॉब्लेम घेऊ.